सिवा गया पर अपनी सोच जिंदा छोड़ गया। मयूर सिंहासनात किमांच घालून बसलेला आणि कपटी डोळ्यांनी समोर बघत बोलणारा औरंगजेब छावा पिक्चरच्या टीजरमध्ये काही सेकंदांसाठी दिसणारं पण डोक्यात राहणारं दृश्य, जहां जहां भगवा रंग नजर आ रहा है उसे लाल कर दो, आपल्या सगळ्यात मोठ्या शत्रूला दिलेली धमकी, पण तीच कपटी नजर आणि तेच थंडपणे बोलणं, छावाच्या ट्रेलरमधलं डोक्यात राहणारं दृश्य, दोन्हीमध्ये कॉमन पॉइंट दोन्ही सीन औरंगजेबाचे आणि दोन्ही सीन अक्षय खन्नाचे। छावा पिक्चरची घोषणा झाल्यापासूनच औरंगजेबाच्या भूमिकेत कोण असेल याची चर्चा सुरू होती, ज्याचं उत्तर थेट टीजर मधूनच देण्यात आलं। तिथं औरंगजेब म्हणून दिसला अक्षय खन्ना। ट्रेलरमध्ये त्याच कपटी थंड आवाजात दोन डायलॉग घेतले आणि एकाच्या मानेत सुराई खुपसला। औरंगजेब कुठेही पाहिला तरी डोक्यात जातो आणि अक्षय खन्ना कुठेही पाहिला तरी लक्षात राहतो। ही गोष्ट दुर्मिळ झालेल्या अक्षय खन्नाची, त्याच्या स्टारडमची, त्याच्या डाऊनफॉलची आणि त्याच्या कमबॅकची। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। अक्षय खन्ना म्हणलं की आपल्याला सगळ्यात आधी दिल चाहता हैचा सीड आठवतो। थोडासा शांत, आपण भलं आणि आपलं जग भलं म्हणणारा आणि प्रत्येक इंट्रोवर्टला आपला वाटणारा। दिल चाहता है मुळे अक्षय खन्ना प्रचंड हिट झाला, पण त्याची स्टोरी तिथून सुरू होत नाही। ती सुरू होते एका घट्ट पकडलेल्या हातापासून, विनोद खन्नाच्या हातापासून। अक्षय खन्नाचे वडील विनोद खन्ना म्हणजे सुपरस्टार विनोद खन्ना। विनोद खन्ना करिअरच्या पीकवर होते, हिट्स देत होते, पण त्यांनी अचानक संन्यास घ्यायचं ठरवलं। ते ओशोच्या आश्रमात गेले, कुटुंबाला सोडायचं ठरवलं आणि हे सगळं सांगण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेत विनोद खन्नांच्या हातात एक हात होता। या चिमुकल्या हातानं विनोद खन्नांचा हात घट्ट धरलेला, तो हात अक्षय खन्नाचा। सिनियर खन्नांच्या हातानं कधी साथ दिली, कधी साथ सोडली, पण हा हात अक्षयच्या पाठीवर मात्र भक्कमपणे राहिला। अक्षय खन्नाचा पहिला पिक्चर म्हणलं की कित्येकांना बॉर्डर आठवेल, पण अक्षयचा पहिला पिक्चर होता हिमालय पुत्र। या पिक्चरमध्ये त्याच्यासोबत विनोद खन्ना, हेमा मालिनी, जॉनी लिव्हर अशी स्टारकास्ट होती। पिक्चरचे रिव्ह्यूज फार चांगले आले, पण पिक्चर बॉक्स ऑफिसवर चालला नाही। पण त्यानंतर बॉर्डर आला आणि अक्षय खन्नाची हवा झाली। सुरुवातीला घाबरणारा आणि नंतर शत्रूला भिडणारा सैनिक, हे त्यानं परफेक्ट जमवलं। खरं तर बॉर्डरमध्ये अक्षयनं जो रोल केला त्याच्यासाठी सलमान, आमिर आणि अजय देवगणला विचारणा झाली होती। तिघांनी नकार दिला आणि अक्षय बॉर्डरमधला धर्मवीर सिंग झाला। तगड्या स्टारकास्टमध्येही आपला दुसराच पिक्चर करणारा अक्षय खन्ना लक्षात राहिला। मग पुढं काय झालं? मग पुढं दिल चाहता है आला। आकाश, समीर आणि सीड या तीन मित्रांची स्टोरी। या तो दोस्ती गहरी है या ये फोटो 3D है असं म्हणणारे तीन दोस्त। या दोस्तीची छाप आपल्यावर इतकी पडली की पोरं आजही गोव्याच्या किल्ल्यावर जाऊन फोटो काढतात। पण आपल्याला समीर व्हावं वाटतं किंवा आकाश। सीड होण्याची तयारी सहसा कोणाची नसते। फार कोणाशी न बोलणारा, आपल्यापेक्षा वयानं मोठ्या बाईच्या प्रेमात पडणारा, प्रचंड स्ट्रेट फॉरवर्ड असलेला आणि जिथं मित्र चुकीचा आहे तिथं त्याला मुस्काट लावणारा दोस्त आपल्याला व्हायचं नसतं। अक्षय खन्ना तोच दोस्त बनला। खऱ्या आयुष्यात त्यानं लग्न केलं नाही, तो फार बोलला नाही, पण स्ट्रेट फॉरवर्ड मात्र राहिला। अक्षय खन्नाच्या आयुष्यात दोन गोष्टी कायम होत राहिल्या, त्याचं इंडस्ट्रीपासून लांब जाणं आणि इंडस्ट्रीत कमबॅक करणं। एकतर अक्षय सलमान, शाहरुख, आमिर, अजय हे स्टार झालेले असताना पुढे आला होता। साहजिकच त्याची जागा स्टारडमच्या पहिल्या फळीत नव्हती। अक्षय विनोद खन्ना असं नाव असलं तरी त्याच नावावर पिक्चर मिळतील असंही नव्हतं। दिल चाहता हैच्या आधी अक्षय वर्षभर कुठल्याच पिक्चरमध्ये दिसला नव्हता। 2001 साली त्याचा फक्त दिल चाहता है रिलीज झाला, पण त्यानंतरही अनेकदा अक्षयच्या रिझ्यूम मध्ये गॅप दिसलाच। 2005, 2011 या दोन्ही वर्षी कॅलेंडर बदललं, पण अक्षय खन्ना मोठ्या स्क्रीनवर दिसला नाही। अर्थात मधल्या काळात त्यानं काही प्रचंड भारी पिक्चर केले। हंगामामध्ये हा कॉमेडी रोलमध्ये होता। हमराजमध्ये कपटी खलनायक वरून आठवलं, विलनच्या रोलमधला अक्षय खन्ना हा एक स्वतंत्र विषय। विलन आहे म्हणजे उत्मात करायचा, लाल रंगात खेळायचं, हिरोकडून मार खायच्या आधी 5-6 जण आपण मारायचे, असली टिपिकल कामं अक्षयने केली नाहीत। हा थंड डोक्याचा विलन करायचा, कमी बोलणारा, आपण नेमकं काय करू याची जाणीव न होऊ देणारा आणि अगदी शेवटी धक्का देणारा। अब्बास मस्तानच्या पिक्चरमध्ये असतो अगदी तसाच। ही गोष्ट अर्थातच अब्बास मस्तानने ओळखली होती, त्यांनी सुद्धा अक्षयला परफेक्टली कास्ट केलं। अक्षय व्हरायटीमध्ये दिसत राहिला, पण त्याचं दिसणं कमी होतं। अक्षय इंडस्ट्रीमधून डावलला गेला याचं एक इंटरेस्टिंग कारण सांगण्यात येतं। अक्षयच्या डोक्यावरचे केस जाणं। अक्षयला तुलनेनं कमी वयात टक्कल पडायला सुरुवात झाली। तो काळ होता
केसातून हात फिरवत स्टाईल मारणाऱ्या रोमॅन्टिक हिरोजचा. अक्षयकडून हाच USP हुकला. त्याची काहीच चूक नसताना, करिअर ऐन भरात येण्याची वेळ असताना डोक्यावरचे केस जाण्याच्या परिस्थितीचं अक्षयनं फार भारी वर्णन केलं होतं. इट वॉज लाईक अ पियानिस्ट लुझिंग हिज फिंगर्स. सुरुवातीला आपल्याला टक्कल पडतंय ही गोष्ट ॲक्सेप्ट करण्यातच अक्षयचा बराच वेळ गेला. मग त्यानंतर त्यानं ही गोष्ट सहज पचवली. एखाद्याची पाठ दुखते, एखाद्याचे गुडघे दुखतात, तसंच मला टक्कल आहे, इतकं सिंपल लॉजिक. अर्थात हिरोला टक्कल असू शकतं हे लॉजिक आपल्याकडच्या फिल्म मेकर्सला लावता आलं नाही, त्यामुळं डाव हुकत राहिला. आता डाव इतका पण हुकला नाही की अक्षय खन्नाला कामच मिळालं नाही. तारे जमीनच्या निकुंब सरांसाठी पहिली चॉईस अक्षय होता. फॅमिली मॅनच्या श्रीकांतसाठी पहिली चॉईस अक्षय होता. त्यानं हे रोल नाकारले आणि विषय पुढे सरकला. अर्थात अक्षयनं याचा कधी पस्तावा केला नाही. हा गडी निवांत राहिला. 2012 नंतर पुढची 4 वर्ष त्याचा पिक्चरच आला नव्हता. मग 2016 मध्ये आला ढिशूम. त्यात सुद्धा अक्षय खन्ना विलनच्या रोलमध्येच होता. त्यानंतरही त्यानं भारी पिक्चर केले. सेक्शन 375 आणि दृश्यममध्ये तो खास लक्षात राहिला. पण तरीही गरजेचा असलेला अक्षय खन्ना टच कुठेतरी मिसिंग होता. तीच संधी अक्षयनं मिळवली छावामधून, पुन्हा एकदा विलनच्याच रोलमधून. एकतर आपल्याकडे नॉर्मल पिक्चरमध्येही हिरो आणि साईड हिरोला प्रचंड मोठं करतात. ढिशूमच्या पोस्टरवर सुद्धा जॉन, वरुण आणि जॅकलिन होते, पण अक्षय नाही. पण पिक्चर बघून आल्यावर लक्षात अक्षयच राहतो. ते स्टाईलमध्ये फोन काढून कानाला लावणं आणि त्याच थंडपणानं बोलणं. अर्थातच छावामध्ये अक्षय खन्ना पुढचं आव्हान कठीण असणार आहे. तो आहे औरंगजेबाच्या रोलमध्ये. असा रोल जो याआधी ओमपुरी सारख्या अभिनेत्यानं केलाय. असा रोल जो आव्हानात्मक आहे, कारण त्याला छटा एकच आहे, क्रूरतेची, पण अक्षयच्या जमेची. म्हातारा झाला असला तरी चिवट औरंगजेब अक्षयनं साकारलाय, जो टीजर आणि ट्रेलर मधून तरी लोकांना आवडलाय. त्यात इथं समोर भूमिका छत्रपती संभाजी महाराजांची आहे, ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व असलेली. पण अक्षय ट्रेलरमध्ये उरडताना दिसत नाही, चिडलेला दिसत नाही, पण चिडलेला जाणवतो. आपल्या ॲक्टिंगची लाईन प्रचंड मोठी आहे हे नकळत दाखवतो. अक्षय खन्ना बॉलिवूडमध्ये कुठल्या कॅम्पचा मेंबर नव्हता. तो कुठल्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकला नाही. तो खोटे विग लावून हिंडला नाही. त्यांना आपलं टक्कल कॅरी केलं आणि अक्षय खन्ना फॅन क्लब असं पेज निघालं तर 0 मिनिटात लाईक करतील याची गॅरंटी असलेल्या फॅन्सपुरतं का होईना, पण स्टारडमही टिकवलं. त्याच्या ॲक्टिंगचं कौतुक करताना शाहरुख खान एकदा म्हणाला होता, मी अभिनेता अक्षय खन्नाचा मोठा फॅन आहे. कदाचित आपल्यातला प्रत्येक जण शाहरुख प्रमाणेच अभिनेता अक्षय खन्नाचा मोठा फॅन असेल. फक्त हे फॅन्डम सोशल मीडिया पेजवरचं किंवा अक्षय आहे म्हणून फर्स्ट डे फर्स्ट शो बघणार असं नसतं. हे फॅन्डम अक्षयमध्ये स्वतःला शोधतं. स्वतःच्या टर्म्सवर भिडणाऱ्या, डाऊनफॉल म्हणून कितीही टीका केल्या तरी कमबॅक करणाऱ्या अक्षय खन्नासारखंच.